आयबीएन लोकमतच्या विशेष कार्यक्रमात मुंबई कुणाची मध्ये आपलं सर्वांचं मी रणधीर कांबळे स्वागत करत आहे। आपण आहोत कांजूर इथल्या एका मैदानात। प्रामुख्याने कांजूरचे प्रश्न आहेत ते ट्रॅफिकची समस्या आहे, इथली खार जमिनीच्या निमित्तानं रिडेव्हलपमेंटचा विषय आहे आणि अनेक प्रश्न आहेत। इथं आमदार शिवसेनेचे आहेत, त्याचबरोबर नगरसेवक आणि शिवसेना आणि एनसीपी यांचे आहेत। आपण पहिल्यांदा जाणून घेऊया शिवसेनेकडून की इथं जे प्रश्न आहेत, लोकांचे प्रश्न आहेत, ते लोकांचे प्रश्न सोडवण्यात आपण आतापर्यंत पक्ष म्हणून, प्रतिनिधी म्हणून आपल्या पक्षाचे कितपत यशस्वी ठरले? पहिल्यांदाच मी कांजूरच्या नागरिकांच्या वतीनं आणि सर्व राजकीय पक्षाच्या वतीनं आयबीएन लोकमतचं या ठिकाणी स्वागत करतो। मुंबई कुणाची हे जे तुमचं टायटल आहे ते मुंबई ही मराठी माणसाची, हे ब्रीदवाक्य शिवसेना प्रमुखांनी आम्हाला दिलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी जे कांजूरचे प्रश्न आहेत त्या कांजूरच्या भांडूपच्या प्रश्नाकरता आपण या ठिकाणी आलेला आहात। कांजूर भांडूप हा भाग जर आपण पाहिला तर संपूर्ण गावठण, स्लम आणि शासकीय जागेवर असणाऱ्या झोपडपट्ट्या असा हा व्यापलेला असा भाग आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी किती लोकप्रतिनिधी आले आणि कोणी किती वल्गना केल्या की आम्ही हे करतो, आम्ही ते करू, तरी पण त्याला कुठेतरी मर्यादा पडतात आणि त्या ज्या मर्यादा पडलेल्या आहेत त्यामुळे गेली 10-20 वर्ष आज या भागाचा विकास होऊ शकला नाही। आपला जो महत्त्वाचा विषय आहे तो या ठिकाणचा रिडेव्हलपमेंटचा। आता रिडेव्हलपमेंट इतर ठिकाणी जशा होत आहेत, तुम्ही बघितलं पश्चिम उपनगरामध्ये पाहत असाल की त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंट होत आहेत, पण त्या रिडेव्हलपमेंट होत असताना त्या ठिकाणच्या ज्या जागा आहेत ह्या शासकीय जागा नाही आहेत, त्या ठिकाणच्या जागा ह्या कुठल्या खोताच्या नाही आहेत आणि मग ह्या खोती जागा वगैरे ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी अनेक प्रश्न निर्माण होतात आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला जी रिडेव्हलपमेंट करायची होती त्या डेव्हलपमेंट करता आमचे सगळे पक्षाचे हात बांधलेले आहेत। कारण या ठिकाणी जी खोती आहे ही खोती जोपर्यंत नष्ट होत नाही, खोती नष्ट झाली असती तर अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण म्हणजे आपल्याला सोडवता आले असते, पण आज मोठी अडचण ही खोती जागेची आहे। आम्हाला आशा आहे की लवकरच आमचं जे शासन आहे, मग या ठिकाणी मुंबई महानगरपालिका असेल, राज्य सरकार असेल किंवा आमचं केंद्रामध्ये शासन, हे आमचं शासन आहे आणि ते शासन असल्यामुळे आम्हाला खात्री आहे की लवकरच या कांजूर भांडूपचा अतिशय झपाट्याने विकास झाल्याशिवाय राहणार नाही। खोतीचा प्रश्न इथं असल्यामुळे रिडेव्हलपमेंटचा मुद्दा इथं रखडलाय। आपण जाणून घेऊया राष्ट्रवादी काँग्रेसकडून, कारण शिवसेनेनं असं स्पष्ट केलंय की खोतीचा प्रश्न इथं असल्यामुळे रिडेव्हलपमेंट होऊ शकला नाही। आणखी कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत की जे तुमचा नगरसेवक, तुमच्या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून तिथं काम करताना सोडवण्याचा प्रयत्न करतोय मात्र अडचणी येत आहेत? आमच्या पक्षाचे नगरसेवक गेल्या 15 वर्षापासून या कांजूर भांडूपचा विकास करून कायपालट केला आहे। सर्व कांजूरचे बहुतेक मुद्दे त्यांनी कामाच्या बाबत संपुष्टात आणले। एक आता सध्याचा मुद्दा आहे तो आपला डम्पिंग ग्राउंडचा। डम्पिंग ग्राउंड गेल्या अगोदर बी होतं ना, आता 2 वर्षापासून त्याच्यात काही डेव्हलपमेंट झालेली नाही। आपल्या कांजूरची जनता सकाळी जर त्या वास सुटला तर मला वाटतं कांजूरची जनता तर वाटतंय की आत्ता मरतो का नंतर मरतो, एवढ्या इथपर्यंत त्या डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भामध्ये लोकांना, या कांजूर भांडूप विक्रोळीच्या लोकांना त्रास होतोय। प्रामुख्यानं डम्पिंग ग्राउंडची समस्या आहे की ज्यामुळं डम्पिंग ग्राउंडची समस्या न सुटल्यामुळं आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात। आपण मनसेकडनं जाणून घेऊया की खरंच इथला जो डम्पिंगचा प्रश्न आहे तो एवढा रेंगाळण्याची सारखी परिस्थिती की राजकीय इच्छाशक्ती नव्हती म्हणून ते झाले? मुख्यत्वे पहिल्यांदा मी जो मुद्दा आहे आपला सुरू रिडेव्हलपमेंटचा किंवा पुनर्विकासाचा, या मुद्द्यावर पहिलं बोलू इच्छितो। आता काही ज्येष्ठ आपले राजकीय व्यक्तिमत्व आहेत त्यांनी इथे सांगितलेलं आहे की इथे रिडेव्हलपमेंट होईल किंवा काही होईल। माझे आजोबा इथे आले होते, त्यानंतर माझे वडील, आज मी, माझ्या मागे अजून एक पिढी इथे तयार होते। आजही आपण पुनर्विकासाचा मुद्दा घेऊनच जातोय। गेली 20 ते 25 वर्ष महापालिकेत सत्ता आहे। जे कोणी राजकीय इथे लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींनी इथे 15 ते 20 वर्ष इथे सत्ता उपभोगलेली आहे। आजही माझ्या चाळीतला इथला जो स्थानिक आहे, ही जी समोर तुम्ही बघाल 1+1 केलेली कामं आहेत, आज ह्या कुटुंबांमध्ये 10 बाय 10च्या खोलीत 3 कुटुंब वास्तव्य करतात। आज 25 वर्ष होऊन देखील लोकांना भूलथापा दिल्या जात आहेत की पुनर्विकास होईल। आज
स्थानिक काही लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचे गावगुंड आहेत, हे जेव्हा 1+1 केली जाते तेव्हा त्यांच्याकडे पैशाची मागणी करतात. सरकारी अधिकाऱ्यांना देखील मलिदा हा खायला भेटतो. जर माझ्या या इथल्या कुटुंबाला, एखाद्या कुटुंबाला जर इथे राहायचं आहे तर तो 10x10च्या खोलीत किती दिवस काढेल? त्यानंतरचा जो मुद्दा आहे डम्पिंगचा, हा डम्पिंगचा मुद्दा मनसेनेच पहिला उचलला, मनसेनेच उचलून धरला. इथल्या कोणत्याही राजकीय पक्षाकडे किंवा कोणत्याही व्यक्तीवर इथे हा गुन्हा दाखल नाही आहे. आमच्या इथे दीपालीताई पाटील आहेत किंवा इथे बरेचसे, इथे रवींद्र कदम आहेत किंवा निलेश सावंत आहेत, असे कित्येक, विनोद शिंदे वगैरे, अजय मिरगे, सर्वांवर, आमच्या सकट सर्वांवर डम्पिंगच्या मुद्द्यावर इथे राजकीय केसेस, राजकीय एकूणच डम्पिंगच्या मुद्द्यावर मनसेनं आंदोलन केल्याचा त्यांनी दावा केला आहे आणि त्यामुळेच इथल्या लोकांचा प्रामुख्याने जो प्रश्न आहे डम्पिंगचा, तो सुटू शकला नाही. काँग्रेसकडनं आपण जाणून घेऊया. डम्पिंगचा प्रश्न आहे, ॲग्रेसिव्हली आपला पक्ष उतरला या मुद्द्यावर लोकांच्या हा प्रश्न सोडवण्यासाठी. डम्पिंगचा मुद्दा हा गेले कित्येक वर्षापासून आहे आणि थोडंसं याच्यामध्ये लोकांना मी सांगू इच्छितो की डम्पिंग इथे आणायचं जे काम महत्त्वाचं झालं ते शिवसेनेकडून करण्यात आलेलं. सेना भाजपा त्यावेळेस सत्तेमध्ये होती आणि त्यांच्या मार्फतच डम्पिंग इथे आणायचं काम झालेलं आहे. तुम्ही जर बघाल तर मुंबईच्या लिमिट्समध्ये तुमचं वेस्ट तुम्ही मॅनेजमेंट करू शकत नाही. आता तुम्ही जर बघाल तर पलीकडे, रस्त्याच्या पलीकडे डम्पिंग ग्राउंड आहे आणि मनसेने तो मुद्दा घेतला, इलेक्शनमध्ये लढले आणि जिंकून आले. पण जिंकून आल्यानंतर तो मुद्दा विसरून गेले. भले यांच्यावरती राजकीय केसेस झाले असेल, तो राजकीय केसेसचा एक भाग असतो. काँग्रेसने हा मुद्दा दरवेळेला प्रकर्षाने दाबून घेतलेला आहे. मग ते एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री असो किंवा केंद्र गव्हर्नमेंट केसेस नुसतं केसेस पण आता सुरू झालं ना. नुसतं केसेस घेऊन फायदा नाही. नुसतं केसेस जरा काँग्रेस आणि मनसेने एकूण हे केलंय, पण सत्तेत शिवसेनेबरोबर भाजप पण आहे. भाजपच्या वतीने तुम्ही सांगा की हा जो मुद्दा आहे, आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय आणि लोक आक्रमक आहेत, अनेक वर्ष हा मुद्दा आहे, तुम्ही सत्तेत आहात पालिकेत, हा प्रश्न का सुटू शकला नाही? बघा, असं आहे की आता ज्यांनी सांगितलं की ते एकमेव लोक आहे की ज्यांनी आंदोलन केलं, पण मी नगरसेवक होण्यापूर्वी जर रीट पिटिशन कोणी फाईल केली असेल तर आम्ही केलेली आहे एकविरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि वनशक्तीच्या माध्यमातून. मनसेचे आमदार त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील, पण सुरुवात आम्ही भांडुपगावापासून पहिला आम्ही केलेली आहे आणि तो रीट पिटिशन फाईल करणारा व्यक्ती मी आहे. नंदकुमार पवार असतील, डी स्टॅलिन असतील आणि त्याच्यामध्ये मनसेचं देखील आमदार आले होते, नंतर सुनील राऊत देखील असतील. परंतु भांडूप गावामध्ये तुम्हाला बघायचं असेल, एकूण हा मुद्दा तुम्हाला अतिशय महत्वाचा वाटतो. आपण पूर्ण करा, तुम्ही थांबू नका. बरं, विषय हा कोर्टामध्ये वनशक्ती जोराने घेऊन चाललेला आहे आणि तो मुद्दा आम्ही सॉल्व्ह करणार. दुसरा विषय, भांडूप गावामध्ये जर तुम्हाला बघायचं असेल तर आपला भांडुपेश्वर कुंड चांगल्या पद्धतीने सुशोभित केलेला आहे. स्मशानभूमीचा इतर प्रश्नांवर येतोच मी, पण एकूणच डम्पिंगचा विषय आहे आणि शिवसेनेकडनं जरा उत्तर अपेक्षित आहे की आंदोलन करत असताना शिवसेना पुढे आलेली नाही असं जे म्हटलं गेलंय, काय सांगाल? ज्या वेळेला पहिल्यांदाच डम्पिंगचा विषय जेव्हा सभागृहामध्ये आला त्यावेळेला मी नगरसेविका होते आणि तो त्यावेळेला मी फेटाळून लावला, रिफर बॅक केला होता. आणि दुसऱ्यांदा जेव्हा हा डम्पिंगचा विषय सभागृहात आला प्रस्ताव, त्यावेळेला इथे राष्ट्रवादीच्या नगरसेविका होत्या आणि मनसेचे नगरसेवक होते. आणि असं असताना जर नगरसेवकांनी आवाज इथे उठवला असता तर निश्चित त्यावेळेला हा प्रस्ताव पास झाला नसता, कारण हा अभ्यास करायला लागतो. नगरसेवकांनी प्रस्ताव वाचले नसतील आणि म्हणून त्यांना सभागृहात ते बोलता आलं नाही, मांडता आलं नाही. जेव्हा आपण एका विभागाचं प्रतिनिधित्व करतो तेव्हा सगळ्या लोकांची जबाबदारी आपल्याकडे असते, पालकत्व आपल्याकडे असतं. आणि म्हणून माझ्या विभागातल्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून मी तो प्रस्ताव तिथे रिफर बॅक म्हणजे प्रस्ताव तो तिथे मागे घ्यायला लावायलाच पाहिजे होता प्रशासनाला, पण तसं न करता नंतर मात्र आम्ही हे केलं आणि ते केलं बोलणं हे योग्य नव्हे. एकूणच मनसेच्या वतीनं त्याच्यावर येणार आहे मी, इतर मुद्द्यांवर पण येणार आहे. पण हा ब्रेक पूर्वी जाण्यापूर्वी आपण जो आरोप केला गेलाय मनसेकडनं की ज्या वेळेला हा सभागृहात मुद्दा आला तो त्यावेळेला मनसेनं तो तिथंच फेटाळायला लावायला होता, मात्र त्या बाबतीत मनसे कमी पडल्याचा आरोप होतो. नाही, हे पूर्ण चुकीचं आहे. कारण पहिला मुद्दा जो आणला ना, हे स्टे पण आणलेले ते आमदार मंगेश संघांनीच आणलेले आहे. आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी अंगावर केसेस घेऊन तिकडे आम्ही आंदोलन केलेलं आहे. याच्यातलं कोण आंदोलन करायला होतं तिकडे? आम्ही होतो.
आम्ही आमच्या पोलिसांच्या आम्ही 1 दिवस जेलमध्ये काढलेला आहे आणि हा डम्पिंगचा विषय 2004ला हा डम्पिंगचा विषय आलेला आहे। त्यावेळी तत्कालीन महापौर हे शिवसेनेचे होते, वारंवार स्टँडिंग समिती चेअरमॅन होते। हा डम्पिंग हा शिवसेना भाजप युतीने आणलेला विक्रोळीकरांकडे आणलेला जो काही मुद्दा आहे हा डम्पिंगचा, हा शिवसेना आणि भाजपने आणलेला आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्याला नेहमीच विरोध केलाय आणि आमचे नगरसेवक सभागृहात या विरोधात बोलत होते, हे त्यावेळी मुख घेऊन गप्प बसले होते। एकूणच आरोप प्रत्यारोप होत आहेत की इथल्या लोकांना जो डम्पिंगचा विषय आहे आणि ज्या डम्पिंगमुळे अनेक आरोग्याचे प्रश्न आहेत आणि त्यामुळेच इथले लोक अतिशय आक्रमक आहेत। प्रत्येक जण आपण हा प्रश्न सोडवण्यासाठी काहीतरी प्रयत्न केल्याचा दावा करतोय, मात्र प्रश्न अद्यापही सुटलेला नाही, हे मात्र सत्य आहे। घेऊया एक ब्रेक नंतर जाणून घेऊया डम्पिंग शिवाय कांजूर गावामध्ये अनेक प्रश्न लोकांचे आहेत, ते प्रश्न जाणून घेऊया थेट लोकांकडून। कुठेही जाऊ नका, पाहत राहा IBN लोक। तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण आहोत IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमात मुंबई कुणाची मध्ये कांजूर गावात अनेक प्रश्न आहेत, लोकांकडून आपण थेट जाणून घेत आहोत की नक्की कुठल्या प्रश्नांमुळे तुमचं रोजचं जगणं असह्य झालं। मी सर्वसाधारण या ठिकाणी रहिवासी असून कांजूरमधील या ठिकाणी ज्या ठिकाणी आपला हा कार्यक्रम चालू आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची स्वच्छता नसते। आज या ठिकाणी पाहिलं तुम्ही आले म्हणून या ठिकाणी जो कचरा कुंडी आहे त्या ठिकाणी सर्व स्वच्छता आहे, या ठिकाणी समोर मूत्री आहे त्या ठिकाणी सर्व मूत्रीची जी लघवीचं जे असतं ते सर्व रोडवरती असतं, वास येतो, दुर्गंधी येतो। तिसरी गोष्ट अशी की आम्ही कोणत्याही प्रकारची कंप्लेंट केल्यानंतर म्युन्सिपाल्टीचे धूरवाले किंवा कचऱ्यावाले झाडूवाले हे कधीही पण नियमित स्वच्छता राखत नाहीत। आम्ही कितीही कंप्लेंट करतो, आजला मुंबईमध्ये रोगराई चालू आहे, आजला या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना ॲडमिट करण्यासाठी जागा नाहीये। सर्वसाधारण या ठिकाणी एवढी दुर्गंधी असते की रोगराईनी या कांजूरवासियांना एवढं त्रासलेलं आहे की सर्व लहान मुलं, म्हातारी माणसं सर्व काही आजारी असतात। त्यामुळं एकूणच आरोग्याचा प्रश्न आहे आणि रुग्णालयाचा आणि अस्वच्छतेचा प्रश्न आहे, दुर्गंधीचा प्रश्न आहे। कुठले प्रश्न आहेत की जे प्रश्न सोडवण्यात अजूनही प्रशासन कमी पडते? गेल्या 15 वर्षापूर्वी ट्रॉली लाईनचा रस्ता तयार झाला, पण त्या रस्त्यावरती फक्त आमदार मंगेश संगळे एकदा निवडून आल्यानंतर त्या रस्त्यावरती डांबरीकरण झालं। त्यानंतर आज तागायत इथले स्थानिक प्रतिनिधी फक्त वर्क ऑर्डर दाखवत आहेत, कुठल्याही पद्धतीचं काम करत नाहीत। त्या रस्त्याला दिवाबत्तीची सोय नाही, कमीत कमी 15 ते 20 हजार नागरिक त्या रस्त्यावरून प्रवास करतात, कुठल्याही पद्धतीची रस्त्याची डागडुजी होत नाही। युवकांकडनं जाणून घेऊया आपण काय कुठले प्रश्न रोज तुम्ही इथे राहता? त्यात इथले पुढारी फक्त संडास आणि लाद्या बदलण्यातच बिझी आहेत। इथे मी गेल्या 20 वर्षापासून राहते, इथे काहीच चेंज नाही झालं, म्हणजे जसं 20 वर्षापूर्वी होतं तसंच आता पण आहे। जग किती पुढे चाललंय, काहीच नाही। आणि इथे रिक्रिएशनला काही वाव नाही। इथे मुलं कबड्डी खेळतात, हे ग्राउंड पण मुलांनीच बनवलंय। किती चांगले कबड्डी प्लेयर्स आहेत, क्रिकेट प्लेयर्स आहेत, फुटबॉल प्लेयर्स आहेत, आम्हाला काहीच सोय नाहीये, काहीच सोय सुविधा एकूण युवकांसाठी क्रीडांगणाचा जो मुद्दा आहे तो क्रीडांगणाचा मुद्दा पण इथं उपस्थित केलाय तरुणांनी। तुम्ही सामाजिक क्षेत्रात इथं काम करताय, कुठले प्रश्न आहेत की ज्याला तातडीनं हात घालण्याची गरज आहे? एका पक्षाचा राजकीय कार्यकर्ता जरी असलो तरी पहिला सर्वसामान्य मी नागरिक आहे। या नागरिकाच्या वतीने मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी येणारी जी वाहतुकीची समस्या, त्याचबरोबर लॉ अँड ऑर्डरची, मे महिन्यामध्ये जवळजवळ 18 ते 19 घरफोड्या झाल्या होत्या। त्या पद्धतीने कुठेही प्रकारचं आमचं सुरक्षित असं जीवन नाहीये। लोकप्रतिनिधी नात्याने कुठलाही तो पक्षाचा असू दे, 15 वर्ष आमच्या पक्षाचा असू दे ना तर त्याच्या आधीचा असू दे, परंतु त्या काळामध्ये लोकांची वाढणारी लोकसंख्या जी आहे त्याच्यानुसार काही काम झालेलीच नाहीये। आदरणीय बाबा कदम साहेबांनी सांगितलं की पुनर्विकासाचा प्रकल्प जर समजा आम्ही एखाद्या पक्षाने कुठला पुनर्विकास घेतला तर दुसरा पक्ष त्याला खोडा घालतो किंवा असं वातावरण करतो की तो पक्ष तुम्हाला घाबरवणार आहे, त्याच्यात तुमचा काय फायदा आहे। याच्यामुळे लोकांची जी दुध्या मनस्थिती होते त्याच्यामुळे हा विकास रखडलेला। आता सर्वात महत्त्वाचं म्हणणं सांगितलं की माझ्या मित्राने सांगितलं की 10 बाय 10च्या 15 मध्ये 3-3 राहतात। आज
25 वर्षापूर्वी जे 1+1चं काम झालेलं आहे ते धोकादायक स्थितीमध्ये आहे. जवळजवळ 30% काम आज धोकादायक आहे. अशा 2 घटना घडल्यात की त्याच्या स्लॅब खाली कोसळलेला आहे, जीवितहानी झालेली नाहीये. याबाबत कुठलाच पक्ष नाही, तो विरोधी असून तर सत्ताधारी आहे, कोणी उचलत नाहीये. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून बोलतोय. आणि याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा पुन्हा येतो तुमच्याकडे. सोमवारचा जो बाजार लागतो तो बाजारामुळे आमच्या महिलांना एवढी असुरक्षित असते का तिथे आम्हाला काही होत नाही. त्यासाठी आम्ही राष्ट्रवादीने सुद्धा आंदोलन केलं, परंतु त्याच्यामध्ये काय हितसंबंध आहेत, कोणाचे जपलेले आहेत याच्याबद्दल कोणी बोललं तर तेव्हा तो विरोधच ठरतो. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, त्याचबरोबर अनधिकृत बांधकामांचा प्रश्न आहे. इथं तुम्ही काम करत असताना रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं कुठल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष प्रशासनाकडनं होतं? झोपडपट्टी प्रश्न आणि या ठिकाणी जे नगरसेवक आहेत 15 वर्षांपासून राज्य करतात, पण स्मशानभूमी हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. इकडे विकुळा जावं लागतं आणि भांडूरगाव जावं लागतं. तर कांजूर गावामध्ये स्मशानभूमी नाही आहे, दुर्गंधी आहे. झोपडपट्टीमध्ये कुठल्या प्रकारे डेव्हलपमेंट केलेलं नाही आहे. त्यामुळे अनेक जे गरीब जे झोपडपट्टी राहणार आहे. सॉल्टचा प्रश्न आहे, सॉल्टमध्ये काही झोपडपट्टी आहेत ज्या ठिकाणी दलित वस्ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे, पण तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाणूनबुजून काम केलं नाही आहे. लाद्या नाही आहे, पाणी नाही आहे. आणि आमचा हा आणि मुंबई कोणाची मुंबई ही सर्वसामान्य नागरिकांची आहे. मुंबई ही सर्वसामान्य नागरिकांची आहे. आज मला यांच्यावरती आक्षेप करायचा आहे. झोपडपट्टी यांनाच विचारा, झोपडपट्टी का वाढते? झोपडपट्टी का वाढते हे पहिला प्रश्न. राष्ट्रवादी काँग्रेसने दलित वस्त्यांमध्ये जाणून बुजून काम केलेलं नाही आमचा आरोप आहे. आणि मुंबई ही शिवसेना भाजप आरपीजी असणार आहे. मुंबई कोणाच्या एका पक्षाची नाही, मुंबई ही सर्वसामान्य नागरिकांची आहे. आम्ही पण पक्षाचा कार्यक्रम करतो. बरोबर आहे, मुंबई सर्वांची आहे, मात्र काही भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं विकासाचा. माननीय नरेंद्र मोदी पंतप्रधानांची तुम्ही इथले प्रश्न सांगा, देश पातळीवर. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घर घर शौचालय ही मुंबईमध्ये प्रथम खासदार किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत 25 सोसायट्यांमध्ये घर घर शौचालयामध्ये कांजूरमध्ये ही योजना आणली आणि त्याचा लाभ जवळजवळ 4,500 लोकांना होणार आहे. आणि ही सगळ्यात चांगली योजना खासदार किरीट सोमय्याने आणली. रिडेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर येणार आहे आपण. ज्या माजी नगरसेविका आहेत तिथं आपल्याकडे शिवसेनेच्या प्रामुख्यानं इथला अनधिकृत बांधकामाचा प्रश्न आहे, सुरक्षेचा प्रश्न आहे, मला विकासाचा प्रश्न आहे. तुम्ही नगरसेविका होता, इथल्या रिडेव्हलपमेंटच्या प्रश्नावर तुम्ही काय काम केलं? कारण की इथं समस्या आहे, रिडेव्हलपमेंट होत नाही. मला रिडेव्हलपमेंट बद्दल बोलायचं नाहीये, कारण त्यावेळेस आमच्या काळामध्ये रिडेव्हलपमेंटचा प्रश्न नव्हता. या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी 92 ते 97 आणि 97 ते 2000 ह्या सालापर्यंत नगरसेविका होते. आणि त्यावेळेस ट्रॉली लाईन मार्गावरती जी 12 इंच व्यासाची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आहे ती मंजूर झालेली होती. त्यानंतर खरं म्हटलं तर आज ह्या ठिकाणी झोपडपट्टी आहे. कांजूर विलेज रोडवरून त्यांना पाण्याची पाईपलाईन तिथे 6 इंचाची 2 इंचाची ती लाईन घ्यावी लागते. लोकांना खर्च होतो, सामान्य नागरिक आहेत. पण ह्या लोकांना जर ट्रॉली लाईनवरून 12 इंचाची लाईन पोस्ट ऑफिस ते हनुमान गल्लीपर्यंत ही मंजूर झाली, बजेटमध्ये प्रोव्हिजन पण केली होती. परंतु माझ्यानंतर वॉर्ड बदलल्यानंतर 2002 नंतर त्यांचं लेडीज तिथे जेंट्स वॉर्ड झाला. पण ह्या ठिकाणी हे काम पुढे करायला पाहिजे होतं, म्हणजे नागरिकांना ह्या ठिकाणी खर्च कमी झाला असता. मला बोलायचंय, हा एक विकासाचा प्रश्न आहे. हे जर टाकलं तर लोकांना सुविधा मिळाली असती. दुसरं, या ठिकाणी वीर सावरकर मार्ग हा सिमेंट कॉन्क्रीट रोड व्हावा म्हणून सिमेंट कॉन्क्रीट रोडसाठी वीर सावरकर मार्ग ते भांडूप फाटक इथपर्यंत तो मंजूर केलेला होता. परंतु आदर्श विद्यालय ते भांडूप फाटकापर्यंत पेवर ब्लॉक टाकलेले आहेत. बस रूट आहे हा, आणि बस रूट असताना ह्या ठिकाणी मंजूर झालेला सिमेंट कॉन्क्रीट रोडचा बाजूला टाकून स्थानिक नगरसेवकांनी त्या ठिकाणी पेवर ब्लॉक टाकले. दुसरं, मी तुमच्याकडे परत येणार आहे की आपण हा जो आरोप होतोय तुमच्या पक्षाकडनंच आरोप होतोय की पेवर ब्लॉक टाकले, सिमेंटचा रस्ता व्हायला पाहिजे होता, तो नाही झाला, आणि पिण्याच्या पाण्याच्या ज्या पाईप्स बजेट असताना पुढे काम झालं नाही. माझं एकच म्हणणं आहे, गेली 15 वर्ष इथे जो कॉर्पोरेटर आहे त्या कॉर्पोरेटरने इथल्या लोकांना कुठच्या सुविधा दिल्या याच्याकडे पहिलं. आणि ज्या आमच्या माजी नगरसेविका परबताई म्हटलं तर एकदम खरं आहे, जो रोड आपला सिमेंट कॉन्क्रीटचा व्हायला पाहिजे होता तो फ्लेवर ब्लॉकचा का झाला? गेली 15 वर्षात काय सुविधा दिल्या? इथे कुठचं हॉस्पिटल आणलं का? इथलं कुठलं वाचनालय आणलं का? इथल्या मुलांसाठी कुठचं काय केलं ते सांगा. इथलं काय गटार आणि काय इथल्या वस्ती आहे ना ती बघा तुम्ही. या सगळ्या गोष्टी इथलं सत्ता कोणाची असो,
जो लोकप्रतिनिधी म्हणून इथे 15 वर्ष काम करतो त्याचं कर्तव्य असतं इथल्या लोकांसाठी काय सुविधा द्यायला पाहिजे. एकूणच तुमचा मुद्दा कळला की अजूनही आपण तुमच्याकडे येणार आहे मी. आपण अजून शाखा प्रमुख गवस साहेबांनी जे म्हणालं त्या हॉस्पिटलचं उद्घाटन स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं. पण त्यावेळच्या नगरसेवकांनी त्या हॉस्पिटलची काय अवस्था करून घेतली तिकडे. राष्ट्रवादी त्यांनी कामं केली नाहीत. नगरसेवकांनी गेल्या 15 वर्षात सुविधा आणल्या नाही. आता जरा शांत राहा, मला पटकन बोला. या ठिकाणी सन्माननीय आमचे नगरसेवक धनंजय दादा पिसाळ मुंबई महानगरपालिकेचे गटनेते आहेत. या ठिकाणी 15 वर्ष इथे कार्यरत करतात आहे आणि चाळीमध्ये गल्लीमध्ये जाऊन नगरामध्ये बिल्डिंगमध्ये जाऊन बघा आज त्यांनी कायापालट केलेले. आज 15 वर्ष नगरसेवक का असंच निवडून देतात काय? कामं केली म्हणून निवडून देतात ना? का असं घरी बसून निवडून देतात काय? भूल तापा मारून निवडून देतात काय? मला एकच प्रश्न आहे. आणि या टायमालाही ते जास्त मताने निवडून येतील धनंजय दादा. एकूणच काम केलं 15 वर्ष त्यामुळे लोक निवडून आलेले आहेत असा दावा केला. आरोप प्रत्यारोप होत आहेत. मात्र लोकांचे प्रश्न आहेत त्यामुळे लोकांचा हा संताप आपण पाहतोय की लोकांचे प्रश्न सुटले नाहीत म्हणून इथल्या जे लोकप्रतिनिधी निवडून गेलेत त्यांच्या विरुद्धचा राग व्यक्त होतोय. आपण घेऊया एक ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण जाणून घेणार आहोत लोकांच्या समस्या. लोक का चिडलेले आहेत, लोक इथून पुढच्या काळात लोकप्रतिनिधी त्यांची विकास कामं पूर्ण करण्यासाठी कशी भाग पाडतील. पाहत राहा IBN लोकमत. ब्रेक नंतर IBN लोकमतच्या मुंबई कुणाची या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपण आहोत कांजूरमध्ये. लोकांचे प्रश्न जाणून घेत आहेत. तर लोक त्रासलेले आहेत, प्रश्न सुटलेले नाहीत त्यामुळेच लोकांचा संताप होतोय. कुठले प्रश्न तुम्ही रोज घेऊन जगताय? आम्हाला असं वाटतं नगरसेवक निवडून कुणी पण यावं पण गरिबांचे काम करणारे असावा आणि शिकलेला आणि सुशिक्षित असावा. एकूणच काम करा. समस्या काय आपली? समस्या माझी, मी या समोरच्या नगरात राहतो. आता एवढी वर्ष झाले आम्ही तिथे राहतो. जेंट्स लेडीज दोन्ही सेपरेट टॉयलेट होते. आज जे टॉयलेट तुटलेले आहेत, आज आम्हाला जेंट्स आणि लेडीज सगळ्यांना मिळून एकाच टॉयलेटमध्ये जावं लागतं. याच्यामध्ये असा प्रॉब्लेम होत आहे की जे कामाला जाणारे आम्ही माणसं आहोत किंवा लक्षात तुमचा शौचालयाचा प्रमुख मुद्दा आहे आणि तो मुद्दा सुटला नाही. काय सांगा? तर आज हा IBN लोकमतचा जो प्रोग्राम आहे मुंबई कोणाची, मुंबई ही मुळात ना आगरी कोळ्यांची आणि तो कांजूर आणि भांडूप हा जो परिसर आहे या डम्पिंगमुळे तिकडचे जे आगरी आणि कोळी लोक आहेत जे मच्छीमार काढणारे ते अक्षरशः भिकेला लागलेले आहेत. ह्याच्याकडे कोणतं लक्ष जाईल का? स्थानिक जे भूमिपुत्र आहेत आगरी कोळी मुंबईचे त्यांचे प्रश्न दुर्लक्षिले गेलेत. आज रस्त्यापासून आपल्या एरियात आमच्या भांडूप कांजूरमध्ये रस्त्याचा विकास होत नाहीये. रस्त्याचा विकास होत नाहीये आणि हे डम्पिंगमुळे वासाचा जो त्रास होतो रस्त्याचा प्रश्न आहे. काँग्रेस बराच त्यांच्यावर नेहमी आरोप होतो की काँग्रेसनी कामं केली नाहीत, राज्यात सत्तेवर होतं, मोठे मोठे प्रश्न इथं उपस्थित झाले. रिडेव्हलपमेंटचा खोतीचा जो कायदेशीररित्या प्रश्न सोडवायचा होता तो सुटला नाही. इकडे आधी आमचे तुम्ही वैयक्तिक इथले प्रश्न लोकांचे जाणून घ्या. मी स्वतः 2 मुलांची आई आहे. माझ्या मुलांना साधा ताप आला ना तरी मला टेन्शन येतं कारण इथे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया एवढी साथ पसरली आहे ना सगळीकडे की आज फिश मार्केट नाहीये सुविधांनी युक्त असे. त्यामुळे सगळं ते फिश मार्केटचं जे पाणी आहे ते रस्त्यावर येतं. त्याच्यामुळे होतं काय की ती पूर्ण दुर्गंधी पसरते, घाणीचं साम्राज्य पसरतं, त्याच्यामुळे मच्छर वाढत आहेत, सगळ्या गोष्टींचा त्यामुळे सुळसुळाट झालाय. या सगळ्या बऱ्याच आजारपणा आली तर ती आजारपण बाबा ऍडमिट होण्यासाठी सुसज्ज असं हॉस्पिटल नाहीये, भाजी मार्केट नाहीये. जर भाजी मार्केटमध्ये लोक बसतील तर तो कचरा ते सगळं ती घाण सगळी रस्त्यावर येते आहे. आणि त्यामुळे झालंय असं की इथलं जे एकूण ते एक प्रसूतिगृह होतं ती प्रसूतिगृह आहे ते आज बंद अवस्थेत आहे. सत्ताधाऱ्यांनीच ते चालू केलं आणि त्यांनीच ते बंद केलं. तुम्ही काय सांगा? मला IBNचं मी स्वागत करतो की या ठिकाणी जवळजवळ 20 ते 25 वर्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. पण या कांजूरचे जे प्रश्न 3 आहेत, एक आहे स्मशानभूमी, 2 आहे मार्केट आणि 3रा आहे हॉस्पिटल. सगळ्या पक्षाच्या प्रतिनिधींनी आश्वासनं दिली. मग डम्पिंग ग्राउंड असो, मार्केटचा जो बाजार आहे हा मार्केट बाजार प्रतिनिधी असताना जवळजवळ शिवसेनेचे प्रतिनिधी 15 वर्ष होते. मार्केटची भूलथापा करून आम्ही तुम्हाला मार्केट बांधून देऊ. मोठं हॉस्पिटल, हे हॉस्पिटल जे आहे माननीय आमचे सर्वांचे गुरुजी
श्री आमचे ठाकरे साहेब ते लोक असताना त्यांनी जे उद्घाटन केलं ते हॉस्पिटल सुद्धा अजूनपर्यंत ते त्या प्रतिनिधींनी बांधलेलं नाहीये. त्या ठिकाणी स्मशानभूमीचा प्रामुख्यानं रुग्णालय, भाजी मंडई आणि आरोग्याचे प्रश्न इथं आहेत. मगाशी आरोप झाला की मनसेच्या वतीनं जे काम करायला हवं होतं ते काम त्यांच्या प्रश्नावर उत्तर द्यायचं आहे. तुम्ही मनसेवर येऊ नका, कारण की स्थानिक जे आहेत, जी त्यांची सत्ता आहे, त्यांनी हे विषय उचलले नाहीत. गेली कित्येक वर्ष, गेली 3 वर्ष महानगरपालिकेकडे हँडओव्हर झालेला आहे. हे राजकीय पक्ष महानगरपालिकेने इथे बाजार समितीसाठी जी काही जागा दिली आहे ती बिल्डिंग बनवून तयार आहे. मग हँडओव्हरला वेळ का लागतोय? आजही आमचे मच्छीमार रस्त्यावरच आहेत. दुसरी गोष्ट अशी, गेली 2 वर्ष विकास कामांसाठी जो निधी आलाय तो स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला काय? आज इथे हा एवढा मोठा कार्यक्रम हा IBN लोकमतने इथे आयोजित केलाय. या कार्यक्रमासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी कुठे आहेत? आणि हा जो पैसा आहे हा इलेक्शन काळात बाहेर कसा पडतो? पांढरे कपडे घालून एक सॅन्टा क्लॉज येतो आणि रात्री पैसे वाटून जातो, पुन्हा सत्तेत येतो. तुमचा हा प्रश्न आहे. भांडूपच्या कांजूर गावामध्ये प्रामुख्यानं ह्या सगळ्या आरोप प्रत्यारोप रोज कुठल्या याला समस्यांना तुम्ही तोंड देताय? रोज मी भांडूपमधून बोलते. भांडूपची मी जनतेच्या संपर्कात असते आणि आमची आजीपासूनची तिथे पिढी आहे आणि मी नेहमी आमच्या विभागात जेव्हा फिरते आणि सामान्य जनतेशी जेव्हा मी संवाद साधते त्यांच्याकडून मला ते त्यांची जी नाराजी व्यक्त केलेली आहे त्यांनी त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे की मेन म्हटलं तर सर्वात प्रथम तिथे स्पेशल सिटी हॉस्पिटल व्हायला पाहिजे आणि ओव्हरब्रिज व्हायला पाहिजे. रस्ते रुंदीकरण जे सरकार लक्षात आलं. रुग्णालयाचा प्रश्न आहे. थांबा रुग्णालयाचा प्रश्न आहे. तुम्ही सांगा, तरुण म्हणून ज्या पद्धतीनं रुग्णालयाचा इथं प्रश्न आहे, मैदानांचा प्रश्न आहे, मंडया अस्वच्छ असल्यामुळं त्या स्पेसिफिक त्यांच्या नियोजन न झाल्यामुळं लोकांना त्रास होतो. मला इथे एक गोष्ट सांगायची आहे की इथले जे कॉर्पोरेटर्स आहेत ते फक्त लादी बदलणे, गटार ह्याच्यातच अडकलेले आहेत. डम्पिंग ग्राउंडचा हा खूप मोठा प्रश्न जो मगाशी घेतला त्याच्यावर फक्त राजकारण केलं गेलं. तो प्रश्न फक्त एक साधा आहे. स्टेट गव्हर्नमेंटनी लँड सँक्शन केलं आणि PMCचं काम होतं वेस्ट कलेक्ट करणं आणि त्याच्यावर प्रोसेस करणं. हा इतका साधा सरळ प्रश्न होता, पण ह्याच्यावर सारखं पॉलिटिक्स करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे अजून भरपूर मुद्दे आहेत, जसं इथे हॉस्पिटलचे मुद्दे आहेत, रोड्सवर खूप खड्डे आहेत, कॉन्क्रीटचे रस्ते इथे बनले पाहिजे होते. आता नाहूरवरून इथला मधला रस्त्यातून सगळा ट्रॅफिक नाहूरवरून कांजूरमधून जातं. इथे मधला जो जंक्शनचा रस्ता आहे तिथे सगळीकडे ट्रॅफिक असतं. एकूण ट्रॅफिक आणि रुग्णालयाची समस्या आहे. तुमच्याकडे आलो मी. तुम्ही हे सांगा की इथल्या ज्या रुग्णालयाच्या समस्या ज्या आहेत, ट्रॅफिकची समस्या आहे, कसं तोंड देतात तुम्ही? काय माहिती, इथे आता 15 वर्ष राष्ट्रवादीचा जो नगरसेवक आहे त्यांनी म्हणावं असं 15 वर्ष पाटील कांजूर नेऊन ठेवलेलं आहे. कारण 15 वर्षापूर्वी जे आमचे कॉर्पोरेटर होते त्यांनी जी कामं केलेली आहेत त्याच्यावर त्यांनी रंगरंगोटी करून लादीकरण जुन्याच कामांना रंगरोटी केल्याचा आरोप होतोय. काय म्हणाल? एवढंच सांगेन, गेली 15 वर्ष लोकप्रतिनिधी ज्या पक्षाचे आहेत त्या लोकप्रतिनिधी एवढ्यासाठी माझ्या मित्रांनी सांगितले की 15 वर्ष आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, पण तो लोकप्रतिनिधी कसा निवडून आला माझ्या मित्रांनी सांगितलं की इलेक्शनच्या पिरियडमध्ये तुम्ही समस्याबद्दल बोला. आरोप प्रत्यारोपाचा हा कार्यक्रम एवढं सांगतो. माननीय आमदार सुनील भाऊ राऊत ज्या सॉल्टची जागा म्हणून हे काही लोक सांगतात लोकप्रतिनिधी, सॉल्टची जागा असल्यामुळे एक विकास होत नाही, परंतु आमचे शिवसेनेचे डॅशिंग आमदार श्री सुनील भाऊ राऊत आणि आमचे मित्र नगरसेवक मंगेश पवार या दोन्ही युतीच्या नगरसेवकांनी आमदारांनी सॉल्टच्या विभागामध्ये भांडुपेश्वर कुंड, टाटा नगर, भवानी नगर, शौचालये, रस्ते ही सर्व कामं या आमच्या युतीच्या नगरसेवकांनी आमदारांनी केले. फार जमिनीचा प्रश्न आहे, तो प्रश्न सोडवण्याचा. एक मिनिट, आपण राष्ट्रवादीवर आरोप होतोय की काहीच केलं नाही. आज आमच्या नगरसेवकावरती आरोप करतात आहे की यांनी कामं केली नाहीत. मला एक सांगा, मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता कुणाची आहे? शिवसेना बीजेपीची आहे. 227 नगरसेवक आहेत. ऐका साहेब, 227 नगरसेवक पैकी एक नंबरनी धनंजय दादा पिसाळचा नंबर आला. मुंबई महानगरपालिकेमध्ये कामं केली म्हणून आले ना राष्ट्रवादी काँग्रेस. एकूणच आरोप प्रत्यारोप होता, पण भाजपकडे जाऊया. भाजप इथं सत्तेत आहे, अनेक प्रश्न आहेत. तुम्ही भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक म्हणून मी माझ्या विभागामध्ये मॅटर्निटी कम डिस्पेन्सरी हॉस्पिटल सुरू केलेलं आहे, भांडुपेश्वर कुंड डेव्हलप केलेला आहे, स्मशानभूमी बनवलेली आहे, बॉक्स ड्रेन, सिवर लाईन, अनेक गोष्टी केलेल्या आहेत. तुम्ही भांडूपच्या नागरिकांना विचारा. एकूण कांजूरचे प्रश्न आपण घेऊन चर्चा करतोय. कुठले तुम्ही सत्तेत आहात शिवसेनेबरोबर,
का पेंडिंग आहेत प्रश्न, आज का सुटू शकत नाही? मला वाटतं प्रश्न तर आतापर्यंत आपण खूप जणांचे ऐकले, प्रत्युत्तर आणि उत्तर हे राजकारणाच्या वेळा चालूच राहणार आहे. मला असं वाटतं की आमच्या खासदार श्री किरीट सोमय्या यांनी त्या कामाची पहिले सुरुवात करून दिलेली आहे. आज कांजूरचा 20-25 वर्ष विकास रखडलेला ते कांजूर भांडूप स्टेशन आम्ही पूर्ण रिनोव्हेट करून कांजूरकरांना एक सुखद धक्का म्हणता येईल ना तेवढ्या चांगल्या प्रकारे दिलेला आहे. आणि तीच आमची पावती आहे की पहिल्या कामाची आम्ही सुरुवात केलेली आहे. एकूण शौचालयाची पण सुरुवात आल्या लक्षात, तुमचा मुद्दा लक्षात आलेला. आपण एकूण बीजेपी असो शिवसेना असो प्रत्येक जण दावे करतायत की प्रश्न सुटल्याचे, मात्र लोकांच्या मध्ये संताप आहे. कारण लोक रोजच्या एकूण कचऱ्याचा प्रश्न असेल, रुग्णालयाचा प्रश्न असेल, मैदानांचा प्रश्न असेल, या प्रश्नांना ते त्रस्त आहेत. त्यामुळे आपण लोकांकडून जाणून घेणार आहोत. मात्र आता वेळ झाली एका ब्रेक नंतर जाणून घेणार आहोत लोक या सगळ्या समस्यांमधून रोज जगत असताना कसे मार्ग काढतायत. ब्रेक नंतर IPL लोकमतच्या विशेष कार्यक्रमात मुंबई कुणाची मध्ये आपलं स्वागत आहे. आपण चर्चा करतोय कांजूर मधल्या प्रश्नांची. लोक संतप्त आहेत, राजकीय पक्ष आरोप प्रत्यारोप करतायत, दावे करतात, मात्र लोकांचे प्रश्न मात्र अनेक वर्षापासून सुटले नाहीत. त्यामुळे लोक या संदर्भात आपली म्हणणं मांडतात. काय प्रश्न आहेत? 20-25 वर्षापासून राहणाऱ्या लोकांच्या सुविधा झालेल्या नाहीत, पण काल बांधलेल्या झोपडपट्टीची पूर्ण सुविधा झालेल्या आहेत. तिथे मीटर पडतात, पाण्याचे होतात, पण आमच्या इथे 20-20 वर्ष झाले लाद्यांचं लादीकरण झालेलं नाही. 4 वेळा ऑफिसमध्ये जाऊन लेटर दिलेले आहेत, BMCच्या ऑफिसमध्ये जाऊन लेटर दिलेले आहेत. तरी 20 वर्ष झाले आमच्या गल्लीमध्ये कुठेही काम होत नाही, ट्रॉली लाईनचं काम होत नाही. येणाऱ्या जाणाऱ्यांना सुविधा, सामान्य माणसाचे जुने राहत आहेत त्यांचे प्रश्न राहिलेले आहेत. काय सांगाल? कांजूरमध्ये जवळजवळ 15 ते 20 वर्षापासून ह्या ठिकाणी अनेक प्रतिनिधी निवडून गेलेले आहेत. त्यामध्ये जो मार्केटचा मुद्दा आहे, मच्छी मार्केट असेल, भाजी मार्केट आहे, स्मशानभूमी असेल, आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे पार्किंगचा जो मुद्दा आहे, लोडामध्ये 200 लोकांसाठी आम आदमीसाठी पार्किंग तयार केलेली आहे. आतापर्यंत ती पार्किंग जुना गेलेली नाही. पार्किंगचा मुद्दा आहे म्हणजे मी एक सांगतो की धनंजय दादा पिसाळ यांनी यांना ज्येष्ठ नागरिकांची संघटना तयार करून येणार जवळजवळ 2 ते 3 हजार ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक गोष्टी ते ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न आहे. मी इंदिरानगरमध्ये राहते. 10 वर्ष झाले शिवसेनेचे नगरसेवक आमच्या इथे दिसलेच नाहीयेत. मला नगरसेवक लोकप्रतिनिधी दिसले नाहीत. तुमच्या सांगा. विकासाच्या मुद्द्यावरती बोलायला झालं तर नरेंद्र मोदीच्या संदर्भामध्ये किरीट सोमय्या, माननीय खासदार किरीट सोमय्या, कोण राजकीय भाषण नको आहे आपल्याला. लोकांचे प्रश्न आहेत. लोकांना मगाशी तुमच्यावर आरोप केला होता, एकदा आरोप केला होता की मनसेकडनं इथं कामं झाली नाहीत आणि पुढे ज्या प्रश्न होते बजेट पासून सुद्धा प्रकल्प पुरे केले नाही. बजेट फंड आमदार मंगेश सांगेंनी सगळा वापरलेला. इथे बरीच कामं झाली आहेत. मेन मुद्दे जे महत्वाचे होते ते सगळे सॉल्व्ह केले गेलेत. महत्वाचा प्रश्न हा होता, महत्वाचा प्रश्न जे लोकप्रतिनिधी आहेत, झोपडपट्टी दर मिनिटाला वाढत होती. सॉल्व्हच्या जागेत झोपडपट्टी वाढते का, कोणामुळे आणि कशासाठी वाढवत आहे झोपडपट्टी? फक्त त्याच्याकडे रेशनिंग कार्ड नाही आहेत अशीच ती लोक राहतात झोपड्यांमध्ये येऊन. त्याला जबाबदार कोण आहे? त्याच्यानंतर स्थानिक मच्छीमार आहेत, इथे ते धंदा करतात. रस्त्याला 5 मिनिटं. तुमचा मुद्दा आता विषय कसा आहे, मी मुख्यत्वे प्रभाग 111 मुख्यत्वे भांडूप गाव या विषयावरती बोलतोय. विषय असा आहे, अजून या प्रभागामध्ये रस्ते गटार या विषयावरती फक्त प्रत्येक इलेक्शन झालेले आहेत आणि ते मुद्द्यावरती इलेक्शन होतात. पुन्हा त्या 5 वर्षांनी इलेक्शन तेच मुद्दे बदललेले नाहीत. लोकांचे प्रश्न मात्र सुटलेले नाहीत. मी या ठिकाणी आता निवडणुका आल्या त्या निमित्तानं हा या ठिकाणी आपण कार्यक्रम घेतलेला आहे. मला सर्व उमेदवारांना एक आवाहन करायचं आहे. आज कांजूरमध्ये प्लेग्राऊंड नाहीयेत, मनोरंजन उद्याने नाहीयेत, बाजार उद्यान नाहीये. तर या ठिकाणी मी सर्व उमेदवारांना एक आवाहन करतो की त्यांनी शपथ घ्या. मी निवडून आल्यानंतर अगोदर DP प्लॅन ओपन करेन आणि मग कांजूरच्या विकासाला मी सुरुवात करेन. विकास आराखड्याचा प्रश्न रखडल्यामुळे मैदान नाही झाले, तुम्ही सांगा. विभागामध्ये मोडकळीस आलेली सर्व शौचालय सगळ्या पक्षाचे लोक येतात, बघून जातात. ज्यांच्याकडे सत्ता नसते त्यांचा काय अधिकार आहे? ज्यांच्याकडे सत्ता नाही, जे कुठल्याही राजकीय पक्षाचं नाही, त्यांना शौचालयाचा पण प्रश्न आहे. थांबा, तुम्ही हे सांगा की प्रश्न शौचालयाच्या, महिलांच्या शौचालयाचे पण प्रश्न आहेत. ज्येष्ठ नागरिक आहेत, मुलं आहेत. आता शौचालयाचा जो प्रश्न आहे, आमच्या यांनी सांगितलं की शौचालय मुलांची लग्न होत नाहीत आणि इथे 15 वर्षात त्यांची सत्ता आहे. 15 वर्षापूर्वीचा जो काळ होता तो तिथे फुटपाथवर लाद्या घातलेल्या आहेत आमच्या नगरसेवकांनी, त्या तशाच आहेत. त्याच्यावर त्या घालून इकडे घालतात, इकडून तिकडे घालतात. एकूणच विकास ठप्प आहे. या ठिकाणी
हा संपूर्ण एरिया झोपडपट्टी एरिया आहे आणि डीपी प्लॅनमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे या ठिकाणी स्वतः मी SRHच्या स्कीममध्येच्या माध्यमातून मी प्रयत्न करतोय. तर मला विनंती करायची आहे की इथला जो डीपी मॅप चेंज करून सर्वांना या ठिकाणी सुखसुविधा एकूणच डीपी प्लॅनचे समस्या आहे. शिवसेनेवर थेट हे होतंय की कामं झालेली नाहीत. मंडईचा प्रश्न असेल, रुग्णालयाचा प्रश्न असेल, मैदानांचा प्रश्न असेल, कामं शिवसेनेच्या माध्यमातून भरपूर कामं झालेली आहेत. आज आणखी एक प्रश्न आहे सॉल्टच्या जागेचा जो प्रश्न आहे. आज 2016 ऑक्टोबरला लीज संपलेली आहे सॉल्टची आणि सॉल्टची जागा आहे त्याच्यामध्ये अनेक रिझर्वेशन आहेत. ते जर महाराष्ट्र शासनाने ताब्यात घेऊन तिथले रिझर्वेशन जर डेव्हलप केले तर या कांजूरमध्ये अनेक आरक्षित ज्या जागा आहेत त्या लोकांसाठी खुल्या होतील. रिडेव्हलपमेंटचा प्रश्न आहे, खोतेचा प्रश्न. आम आदमी म्हणून मी बोलते. जे राष्ट्रवादीचे 15 वर्ष जे काम चाललंय पण त्या कामामध्ये काही तथ्य नाहीये. आमच्या इथे जे फेवर ब्लॉक टाकले ते 8 दिवसामध्येच उकरतात आहे. प्लस आमच्या इथे माझ्या दरवाजामध्ये पाईपलाईन टाकली, त्याच्यावर जे लाद्या टाकल्या त्या लाद्याने आम्हाला एवढा त्रास झाला की आमच्या घरात 3 महिने आम्ही पाण्यात दिवस काढले. पाण्यात लोकांना राहावं लागतंय, घरात पाणी घुसतंय. थांबा साहेब, आज या ठिकाणी पूर्ण मुंबईमध्ये जवळजवळ 36 आमदार खासदार यांचा मिळून जवळजवळ 400 ते 500 कोटी रुपयाचा फंड होतो. आज जर गेल्या 25 वर्षामध्ये या पैशामध्ये जर मुंबईपासून आपण जर झोपडपट्टी तोडून जर बिल्डिंग बांधायला सुरुवात केली असती, कमीत कमी आता सायंपर्यंत लोकांचे नागरी समस्यांचे विषय संपले असते. झोपडपट्ट्यांचा प्रश्न फार गरजेचं आहे. मी प्रथम आपल्या लोकांचं स्वागत करतो की आपण या कांजूरमध्ये आलात आणि सर्व पक्षांची आणि जनतेची मुलाखत घेतात. त्याबद्दल 5 वर्ष झाली आज वॉर्ड ऑफिस बांधून तयार आहे, त्याचं उद्घाटन झालेलं नाही. कांजूरचा पुनर्विकास व्हायचा असेल तर SRHची स्कीम योग्यरित्या राबवली पाहिजे आणि यासाठी संपूर्ण नागरिक त्यांना पाठिंबा देईल. पण आपला स्वार्थ न साधता कांजूरचा विकास झाला पाहिजे. आज इथे जास्त नागरिक कांजूरमध्ये जास्त रस्त्याच्या सोयी नाहीत. एवढा ते कांजूर स्टेशन पासून एवढी गर्दी झालेली असते. त्या रस्त्याचं लोकसभेने काय केलेलं आहे लक्षात आलेला आहे. मुद्दा थांबा, तुम्ही बोललेला आहे. थांबा, लोकांकडनं थेट अनेक मुद्द्यावर याची चर्चा झाली. डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे आणि झालीच पाहिजे, परंतु मला असं म्हणायचं आहे जरी डेव्हलपमेंट लेट झाली तर चालेल, परंतु सध्या जे म्युन्सिपल चाललंय महानगरपालिकेमध्ये की 20 फुटाची जी झोपडी आहेत ती 14 फुटावर आणा. मला एवढं म्हणायचं आहे डेव्हलपमेंट लेट झालं पण कुठल्याही झोपडीला हात लागता का म्हणे आणि झोपड्याला तुटतं का म्हणे, हे लोकांचा प्रश्न मनसे आग्रही आहे. या ठिकाणी जे महिलांचं प्रसूतिगृह आहे ना ते जुगाराचा अड्डा झालेला आहे. रस्त्याबद्दल बोले ना आता हे दादा पिता जेव्हा निवडून आले 15 वर्षामध्ये 4 वेळा रस्ता बनवला मेन बाजार, तेव्हा स्वतः बाबा तिथे उभे राहिले होते. गटार बनवले स्वतः बाबा उभे केले. थांबा कळलाय तुमचा एकूण सगळेच थेट रोख आहे शिवसेनेकडे, कारण शिवसेना सत्ताधारी पक्ष आहे, आक्रमक पक्ष आहे, मात्र लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत. मंडईचा प्रश्न असेल, मैदानाचा प्रश्न असेल, रुग्णालयाचा प्रश्न असेल. नाही, हे वस्तुस्थिती आहे की बऱ्याचशा लोकांना याची कल्पना नाहीये. या ठिकाणी ज्यांनी आपले मुद्दे मांडले ते वस्तुस्थिती जी आहे त्या संदर्भात मांडले, परंतु हे त्यांना माहिती नाही की आपण या ठिकाणी स्मशानभूमीचा प्लॉट आपल्याकडे आहे. स्मशानभूमी कांजूरमध्ये नव्याने स्मशानभूमी होतीये. कांजूरमध्ये 4 माळ्याचं जनरल हॉस्पिटल होतंय. कांजूरमध्ये जे रस्त्याचं रुंदीकरण आहे ते रस्त्याचं रुंदीकरण होतंय. भांडूपमध्ये डेव्हलपमेंट होते, कांजूरमध्ये डेव्हलपमेंट होते आणि संपूर्ण या भागामध्ये ही जे डेव्हलपमेंट जी आम्ही होऊ घातलेली आहे बरोबर, डेव्हलपमेंट आता आपल्याला आपल्या सगळ्यांच्या दृष्टीपथात येईल. आतापर्यंत अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न सुटलेले नाहीत, मात्र इथल्या लोकांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न लवकरच सुटतील अशी अपेक्षा व्यक्त करतात. सत्ताधारी पक्ष शिवसेना आहे, मात्र आगामी काळात हे प्रश्न सुटतील अशा अपेक्षेनं लोक काम करतायत. लोकांची अपेक्षा हीच आहे की त्यांचे प्रश्न सुटावेत. राजकारण काही करा, मात्र आपले प्रश्न सोडवा, हीच इथल्या लोकांची मागणी आहे. पुन्हा भेटूया एका नव्या ठिकाणावरून याच विषयात लोकांचे प्रश्न जाणून घेऊया. IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमात मुंबई पुण्याची.